बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनस्वराज्य पार्टीच्या प्रशांत किशोर यांचा 19,324 मतांनी विजय। 30 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला। जंतर मंतर आंदोलनात दहशतवादी घुसखोरीचा कट उघड। सीजेपीच्या आंदोलनात पोलिसांच्या वेशात घुसण्याचा होता डाव। संशयित हमीम मंडळ अर्पिता सरकारच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। अतुल लिमयेनी आंदोलनाला देशविरोधी म्हणणं संघाला मान्य आहे का, हे सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगावं। संजय राऊतांचा टोला। पंतप्रधान मोदींनी त्यांची डिग्री दाखवावी, तर मी सुद्धा माझी सगळी कागदपत्र सार्वजनिक करेन। सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचा आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींना प्रत्युत्तर। पोलिसांनी अवाजवी कारवाई केल्याचं आढळल्यास कठोर पाऊल उचलणार। सीजेपी आंदोलन लाठीचार्ज प्रकरणावर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी। पुढील सुनावणी 18 ऑगस्टला। सरसंघचालक मोहन भागवत जेन झी आणि जेन अल्फाशी साधणार संवाद। 6 ऑगस्ट रोजी मुंबईत युवा परिषदेचं आयोजन। देशभरातील 100हून अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी। निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी पक्षाला नोटीस। पक्षघटनेतील दुरुस्तीवर स्पष्टीकरणाची मागणी। सुधारित पक्षघटनेबाबतची कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। जातीपातीच्या राजकारणात राहावं की नाही असा प्रश्न पडतो। बीडमधल्या सभेत धनंजय मुंडेंचं विधान, तर धनंजय मुंडेंनीच इतर जातीपातीच्या लोकांचा कार्यक्रम केला। मनोज जरांगेंची टीका। पंकजा मुंडेंना वडेट्टीवारांची ऑफर। भाजप सोडा, आमच्या सोबत या, पहिल्या मुख्यमंत्री व्हा। पंकजा मुंडेंच्या रिटायरमेंटच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांचा निशाणा। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळणार, फक्त औपचारिक घोषणा बाकी। पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंचं मोठं विधान, तर तटकरेंनी दिलेला शब्द पाळावा। रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंनाच मिळावं, मंत्री उदय सामंतांची मागणी। मुंबईत पदपथ तात्काळ अतिक्रमण मुक्त करण्याचे महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश। पेडेस्ट्रियन फर्स्ट अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार। हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। भिवंडीत खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी। ठाणे भिवंडी मार्गावरील राहणाळ गावच्या दुचाकी घसरून अपघात, तर शहापुरात मुंबई नाशिक महामार्गावर TDRF जवानांचाही खड्ड्यामुळे मृत्यू। बुलेट खड्ड्यात आदळताच दोन्ही टायरही फुटले। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुनर्बांधणीत हलगर्जीपणा। 3 वेळा बदलले खांब, सुमारे 2.25 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। खांबाचं माप चुकल्यानं पुनर्बांधणीवर प्रश्नचिन्ह। राज्यात मुसळधार पावसाचा कहर कायम। जळगावच्या अंमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य करत वाचवले अनेकांचे प्राण। भिवंडीत पुराच्या पाण्यात मिनी बस गेली वाहून, तर नाशिकमध्ये धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू। नागपुरात युवक काँग्रेसचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात आंदोलन। E20 इथेनॉल संदर्भात युवक काँग्रेसची गडकरींच्या नागपुरातील घरासमोर आंदोलन। E20 पेट्रोल विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक। उद्या पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर काढणार मोर्चा। E20 मुळे वाहनांचं मायलेज कमी होत असून इंजिनचं नुकसान होत असल्याचा केला दावा।